नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आकाश भूमीच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी जे काही करत आहे, भूमीला सरप्राइजेस देत आहे. त्यामुळं भूमी मात्र जाम खुश झालेली आहे. भूमीला खूप आनंद झालेला असतो, भूमी खुश झालेली असते, कारण आकाश तिच्यासाठी जे करत आहे ते पाहून ती खुश झालेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राजा काकांना आता इकडे पौर्णिमाचं सगळं बोलणं त्यांनी ऐकलेलं असतं आणि राजा काका पौर्णिमाकडे येतात आणि म्हणतात, बरोबर आहे, कसं आहे, तुम्ही सुधारणार नाही आहे. मला एक कळतच नाही आहे की तू खरंच भूमीची बहीण आहे का गं? म्हणजे बहीण तर जाऊ दे, पण एक माणूस म्हणून पण तू चांगलं कधीच वागू शकत नाही आहे का? आत्ता पण हे सगळं तू पत्ता रागिणीला द्यायची काय गरज होती? कोणी सांगितलेलं होतं तुला? आणि त्यासाठी तू एवढं मोठं कारस्थान केलं? माझ्या दुधामध्ये झोपीच्या गोळ्या मिक्स केल्या, ते दूध पिल्यावर मी बेशुद्ध पडलो, मग माझा मोबाईल अनलॉक केला. इथपर्यंत तुझी मजल गेलेली आहे. मला ना कळतच नाही आहे की माणूस म्हणून तू कशी आहेस ते. कारण एवढ्या खालच्या थराला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं. अगं, तू ज्या बहिणीच्या जीवावर उठलेली आहे, तिनं तुमच्यासाठी आधीपासून काय केलं नाही ते सांग. कारण तिनं स्वतःचं शिक्षण सोडून दिलं आणि तुमच्यासाठी नोकरी केली. आणि तुम्ही काय करताय का तिच्यासाठी? आणि तुमच्या भावंडांचा एवढा सांभाळ केला. तुमच्या घरची परिस्थिती काय होती? एवढंच काय तर तुझं लग्न व्हावं यासाठीही तिने स्वतः आकाशची लग्न केलं. आकाशची परिस्थिती वाईट होती, तरीही तिनं आकाशची लग्न केलं. आणि हे सगळं तुमच्यासाठी तिनं केलेलं आहे, त्याचं तुम्हाला जराही काही वाटत नाही, असं म्हणत राजा काका पौर्णिमाला बोलत असतात. पण पौर्णिमाच्या डोक्यात प्रकाश पडल तर ती पौर्णिमा कोणती ना? कारण काहीही झालं तरी तिला सगळं ऐतं हवं असतं, म्हणूनच तिची ही सगळी नाटकं सुरू असतात. राजा काका म्हणत असतात की खूप झालंय, अति झाले. आत्तापर्यंत सगळ्यांनी तुला समजून घेतलेलं आहे, पण नाही, आता अजिबात नाही. कसं आहे, कधी तुम्हाला अक्कल येणार आहे ना, तीच गोष्ट मला कळत नाही आहे. रागिणी जेलमध्ये जाऊन आलेली आहे. तुम्ही दोघं वाचलेले आहात ना, ते फक्त आणि फक्त भूमी आणि आकाशमुळं वाचलेले आहात. तरीही तुम्हाला दोघांना अक्कल मात्र येत नाही. तुमच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही. काही झालं तरी तुम्हाला तुमचंच खरं पडलेलं असतं, तुम्हाला कळतच नाही आहे. आणि मग आता राजा काका निघालेले असतात, तेव्हा लगेचच पौर्णिमा माघारी कॉलबॅक करणार असते. तेव्हा राजा काका माघारी येतात आणि म्हणतात की नाही, ही गोष्ट मी होऊ देणार नाही. कारण आत्तापर्यंत जे झालेलं आहे ते खूप झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळी तुझी जी काही नाटकं चाललेली आहेत ना, ही थांबवायची आहेत. कारण काही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, असं राजा काका ठणकावून तिला सांगत असतात. आणि तिचा फोन घेऊन जातात. खरं तर या सगळ्यासाठी तुला घराच्या बाहेरच काढलं पाहिजे, पण ह्या घराचे मालक आकाश आणि भूमी आहेत, त्यामुळं तो निर्णय मी घेऊ शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तरी सुधार. आता जरी त्यांच्यासारखं वागलीस तर तुझी वाट लागणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं राजा काका ठणकावून सांगत आहेत. आणि त्याचवेळी ते तिथून जातात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि हॉटेलचे मॅनेजर बाहेर आलेले असतात. आणि मॅनेजर आकाशला लोकेशन दाखवत असतात की इथे डेकोरेशन आपण करू शकतो, इथे हे छान पद्धतीनं होईल, असं ते सांगत असतात. तेव्हा आकाश मॅनेजरला म्हणत असतो की चालेल. आकाशला त्यांनी दाखवलेला स्पॉट आवडलेला असतो. आणि त्याचवेळी रागिनी आणि अभि इकडे बोलत असतात. अभि म्हणत असतो की आई, आज त्या आकाशचा शेवट होणार आहे, कारण त्याने आपल्याला खूप त्रास दिलेला आहे, आता त्याला सोडायचं नाही. तेव्हा रागिनी म्हणत असते, पण अभि, मला एक गोष्ट सांग, हे सगळं जमणार आहे ना? का एखाद्या शार्पशूटरला बोलवून घेऊया आपण? तेव्हा अभि म्हणत असतो, नाही आई, त्याची काही गरज नाही आहे. कारण आकाशला इतक्या वेळा सगळ्या गोष्टी आपण प्रयत्न केलेला आहे, पण तो वाचलेलाच आहे. कसं आहे, माझ्या बंदुकीतल्या गोळीवरती आकाशचं नाव लिहिलेलं असेल कदाचित, म्हणून तो प्रत्येक वेळेस वाचत आहे, असं अभि सांगत असतो. आणि त्याचवेळी आकाशला संशय येतो, वरच्या खिडकीतून कोणतरी पाहतंय असं आकाशला वाटत असतं. कारण इकडे अभि म्हणत असतो, आज ना हे सगळे गार्डन एरियामध्येच असणार आहेत, त्यामुळं जे काय आहे ना ते भारी होणार आहे, असं इकडे म्हणणं असतं. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी म्हणत असते की खरंच खूप भारी वाटत आहे, फायनली त्या आकाशचा शेवट होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. या सगळ्यामध्ये खरंच अभि, आपल्याला ना खूप सावधगिरी बाळगायला पाहिजे, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती विसरून आपल्याला चालणार नाही. कारण काही असलं तरीही आपल्याला आकाशच्या बाबतीत आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण हे शक्यच नाही, कारण काही असलं तरीही आपण ही गोष्ट विसरू शकत नाही की त्याने आपल्याला काय त्रास दिलेला आहे. आणि तेवढ्यात आम्ही म्हणतो की बरं झालं आई, तू वेळेवर मला तिथून बाहेर आणलं, नाही तर खूप अवघड झालं असतं, हे सगळं आता समोर आलेलं असतं. आणि त्याचवेळी आकाश इकडे म्हणत असतो की मला ना कळत नाही आहे, त्या वरच्या रूममधून कोणतरी पाहतंय, तिथे कोण असतं नक्की? हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा ते मॅनेजर सांगतात
की ते आउट हाऊस आहे आमचं, तिथं कोणीच नसतं असं मॅनेजर सांगत आहेत. आणि त्याचवेळी आकाश म्हणत आहे की नाही, मला काहीतरी वेगळं वाटत आहे म्हणून मी तुम्हाला विचारलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आकाश जेव्हा बोलत असतो तेव्हा ते मॅनेजर म्हणतात की नाही, तिथं कोणी जाऊच शकत नाही, फक्त आमचा आउटसोर्सिंग स्टाफ जो असतो तोच जातो, फक्त दुसरं कोणीच तिथे जात नाही. तेव्हा ते म्हणतात की आपल्याकडे वेळ खूप कमी, तुम्ही सांगा हे फायनल करायचं आहे का. हे ऐकल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे अभि आणि रागिनी आता लपून थांबलेले असतात. त्यांना भीती वाटत असते. हे जर आकाशने पाहिलं असतं तर म्हणजे आज आपला शेवट झाला असता, या गोष्टीची जाणीव ही अभिला असते. अभि म्हणत असतो जर आकाशने हे पाहिलं असतं तर खूप मोठा गोंधळ झाला असता, आपल्याला विचार करावाच लागणार आहे, हे तो बोलत असतो. आणि त्याचवेळी इकडे ते मॅनेजर असतात, ते म्हणत असतात की आपण हे फायनल करूया ना. तेव्हा अभि आणि रागिनी पुन्हा वाकून पाहत असतात. अभि म्हणत असतो की बरं झालं आज दिवसभर ते गार्डन एरियामध्ये आहेत, म्हणजे मला नेम लावायला बरं पडेल. रागिनी म्हणत असते बघ अजून एकदा, नाहीतर एखादा शार्प शूटर बोलूया आपण, उगीच आपण रिस्क घ्यायला नको आहे. तेव्हा अभि म्हणत असतो नाही आई, असंही माझा नेम चांगला आहे त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, होईल सगळं व्यवस्थित, काळजी करायची काहीही गरज नाही. हे सगळं अभि बोलत असतो. अभि आणि रागिनीने आता फुल प्लॅन केलेला आहे. इकडे आकाशला संपवण्यासाठी हा त्यांचा प्लॅन आहे. आणि त्यांनी जबरदस्त प्लॅनिंग करून त्या रिसॉर्टमध्ये, त्या हॉटेलमध्ये एंट्री तर मिळवलेली आहे. इकडे राजा काका कंटिन्यू फोन करत आहेत, पण आकाश काही फोनच उचलत नाही. राजा काका म्हणत आहे की काय चालले आकाश, तू फोन उचल माझा, एकदा तरी माझा फोन उचल आकाश, तुझ्यापर्यंत ही बातमी कळणं गरजेचं आहे, तुला सावध करणं गरजेचं आहे, असं राजा काका बोलत असतात. पण आकाश काही फोन उचलायला तयार नसतो. आकाशचा फोन सायलेंट असतो. भूमी आवरत असते. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आकाश फोन उचलत नाही म्हणून राजा काका काळजी करत असतात. आणि त्याचबरोबर भूमीचा फोन लावला तर भूमीचा फोनही लागत नाही. तेव्हा राजा काकांची काळजी जास्त वाढलेली असते. राजा काका खरं तर गाडीतून निघालेही असतात, परंतु त्यांना काळजी वाटत असते की आकाश आणि भूमी यांच्यापर्यंत काहीही झालं तरी ही बातमी पोहोचणं गरजेचं आहे, यासाठी हे सर्व चाललेलं असतं. इकडे भूमी तयार होत असते. भूमी म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, आणि आकाश अजूनपर्यंत का आलेला नाही, आकाश नक्की कुठे गेलेला आहे, आकाशने मला काय सांगितलं होतं, हे सगळं भूमीच्या डोक्यात सुरूच असतं. आणि त्याचवेळी आकाश तिथे येतो आणि म्हणतो भूमी काय सुंदर दिसतेस गं, म्हणजे हा जो आरसा आहे ना त्याला पण कदाचित तडा जाऊ शकतो माहिती आहे का, तुझं सौंदर्य बघून मला ना काळजी वाटते, ते आरशाची काळजी वाटते, असं आकाश बोलत असतो. आणि त्याचवेळी इकडे भूमी आणि आकाश बोलत आहेत. भूमी म्हणत आहे की आकाश तू कुठे गेलेलास रे, आत्ता येतोयस, फोन लावला तर तुझा फोन पण घरातच इथंच ठेवून गेलेला रूममध्ये, हे नक्की काय चाललेलं असतं रे तुझं आकाश, असं भूमीचं म्हणणं असतं. तेव्हा आकाश म्हणत असतो की काही नाही, मी खालीच होतो, इथे तयारी करत होतो, सरप्राईज आहे ना. भूमी म्हणते काय सरप्राईज आहे माझ्यासाठी. तेव्हा आकाश म्हणतो आता मला सांग भूमी, मी जर ते सरप्राईज सांगितलं तर ते सरप्राईज राहील का, त्याच्यामुळे मी ते सरप्राईज तुला सांगू शकत नाही, असं तो म्हणत असतो. आणि म्हणत असतो खरंच खूप छान दिसतेस तू. आणि आकाशला इकडे भूमी म्हणत असते बरं चल मोबाईल तरी घे तुझा, खूप वेळ झालं तू बघितला नाहीस. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, आता आपल्या दोघांच्यामध्ये मला कोणीही नको आहे, खरंच भूमी तू खूप सुंदर दिसत आहे, चल लवकर आवर, सगळी तयारी झालेली आहे. भूमी आकाशला फोन घ्यायला सांगत असते, पण आकाश मूर्खासारखा वागत असतो, तो फोन घेत नाही, फोन तसाच रूममध्ये ठेवतो. इकडे राजा काका बिचारे कॉलवर कॉल करत आहेत. राजा काकांना काळजी वाटत आहे आणि राजा काका खूपच अगदी काळजीने फोन करत आहेत. पण आकाशभूमीचं मात्र नाटक संपतच नाही. आकाशला जराही वाटत नाही की एवढा वेळ झालं आपला फोन तिथं पडलेला आहे, आपण तो फोन उचलला पाहिजे, कोणाचे फोन येतात का ते पाहिलं पाहिजे. पण नाही, आता इकडे त्याला ते करायचंच नसतं. त्यामुळं इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा इकडे पौर्णिमा आता घरातून निघालेली असते, पौर्णिमाने ठरवलेलं असतं की आता आपण इथून पळून जायचं आहे, आणि पौर्णिमा निघालेली असते. तेव्हा मानसी तिथे येते आणि मानसी म्हणते की कुठे चाललीस तू. तेव्हा पौर्णिमा म्हणते की कुठे नाही चाललेली. तेव्हा मानसी म्हणते तू कुठेही जायचं नाही, तू जे काय कांड केलेलं आहे ना ते सगळं मला माहिती आहे, बाबांनी आम्हाला सगळं सांगितलेलं आहे, आणि बाबांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्यांचा फोन येत नाही तोपर्यंत तुला कुठेही जाऊ द्यायचं नाही, असं मानसी सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे मानसी म्हणत असते की मी तुला अडवते, तू या घरातून बाहेर जाऊ शकत नाही. त्यावर पौर्णिमा म्हणते मला अडवणारी तू कोण आहेस सांग बरं मला,
कारण मला अडवायचा अधिकार कोणालाच नाही आहे आणि तू मला का अडवते? एकतर तू माझ्यापेक्षा छोटी आहे आणि तू माझ्यावर अधिकार गाजवते. ह्या गोष्टीचा पौर्णिमाला खूप राग येत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा पौर्णिमा तशीच निघालेली असते, ती म्हणत असते बघते मला कोण अडवतंय. कारण पौर्णिमाकडे मोबाईल नसतो आणि तिला काहीही करून अभिला ही बातमी द्यायची असते. म्हणून पौर्णिमा घराच्या बाहेर जाऊन ही बातमी देण्यासाठी ती घराच्या बाहेर चाललेली असते. पण तिला मानसीने अडवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तू या घराच्या बाहेर पडू शकत नाही. मानसीला ती म्हणत असते तू मला अडवून तरी बघ मी काय करते ते, असं मानसीला ती सांगत असते. परंतु मानसी पण तेवढीच काटक असते. मानसी म्हणत असते की नाही, मी तुला जाऊ देणारच नाही. कारण तू काहीही केलंस तरीही तू कोणत्या थराला जाऊ शकतेस हे मला चांगलंच माहिती आहे, हे मानसीचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर मानसी म्हणत असते की नाही, काही झालं तरी नाही जायचं म्हणजे नाही जायचं. बाबांनी सांगितलेलं आहे, मी तुला जाऊच देत नसते असं म्हणत मानसीने तिचा हात पकडलेला असतो. पौर्णिमा मात्र मानसीला ऐकतच नसते. ती म्हणत असते मी जाणारच आहे. आणि तेव्हा मानसी म्हणत असते की काही झालं तरी मी तुला जाऊ देणार नाही. पौर्णिमा तशीच निघालेली असते. तेव्हा तिथे लगेचच अथर्व धावत येतो आणि अथर्व म्हणतो की मी तुला सांगत आहे तू या घरातून बाहेर जायचं नाहीस. तेव्हा मात्र पौर्णिमा म्हणत असते विसरलास का तू? नाही, तुम्ही दोघंही विसरला असाल की मी या घरात मोठी आहे आणि तो मान माझा राखला पाहिजे. तुम्ही मला विचारू शकत नाही की मी कुठं चाललेली आहे. तेव्हा अथर्व म्हणत असतो की हो, तुझा मान राखला पाहिजे हे सगळं पटतंय मला, पण तू जर आत्ता ऐकलं नाहीस तर तुला मी आतमध्ये नेऊन डांबूनही ठेवू शकतो, हे सगळं अथर्वने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पौर्णिमाच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. ती म्हणत असते तुम्ही दोघंही माझ्यापेक्षा छोटे आहात आणि तुम्ही दोघंही माझ्यावर अरेरावी करू शकत नाही. तेव्हा अथर्व आणि मानसी तिथे उभे असतात. तेव्हा आजी तिथे येतात आणि आजी म्हणतात की मी तर तुझ्यावर अरेरावी करू शकते, कारण मी या घरात मोठी आहे आणि मी तुला सांगत आहे की तू इथून जायचं नाहीस. आत्ता आम्हाला ज्या गोष्टी कळलेल्या आहेत त्यानुसार तू हे सगळं केलेलं आहे. या सगळ्याला जबाबदार तू आहेस आणि त्यामुळं काही झालं तरी आम्ही तुला आता इथून बाहेर जाऊ देणार नाही. हे सगळं चालू असतं आणि तेव्हा आजी तिला ठणकावून सांगत आहेत की तू या घरातून बाहेर पडायचं नाही म्हणजे पडायचंच नाही, असं आजींनी ठणकावून पौर्णिमाला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा आजी तिला सांगत आहेत, आजी म्हणतात की आत्ताच्या आत्ता आत हो आणि आत जाऊन बस जा, कारण तू कुठंही जायचं नाही. तेव्हा अथर्वही म्हणालेला असतो जर तू ऐकलं नाहीस तर तुला इथून खेचून रूममध्ये डांबून पण मी ठेवू शकतो, एवढं लक्षात ठेव, हे अथर्व तिला बोललेलं असतो. आणि पौर्णिमाची मात्र वाट लागलेली असते. इकडे आकाशने भूमीला छान असं सरप्राईज दिलेलं असतं. भूमीचे डोळे बांधलेले असतात आणि तिला घेऊन तो खाली आलेला असतो. येणाऱ्या बाळाचं स्वागत म्हणजे भूमीने गुड न्यूज दिलेली आहे तर त्याचं स्वागत करण्याची ही आकाशची तयारी सुरू असते. भूमीच्या डोळ्यावरची पट्टी काढली जाते आणि आता आकाश सांगू लागतो की आता बघ, भूमी पाहते तर सगळ्या गार्डनमध्ये डेकोरेशन केलेलं असतं. रेड आणि त्याचबरोबर ब्ल्यू कलरचे बलून लावलेले असतात. सगळ्या गार्डनमध्ये सुंदर असं डेकोरेशन असतं. सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना खूप छान वाटत असतं आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद भूमीला झालेला असतो. एवढी छान तयारी आकाशने केलेली असते आणि भूमीला सरप्राईज दिलेलं असतं. आणि नेमक्याच त्याच गार्डनच्या तिथे वरच्या रूममध्ये अभि आणि रागिनी डाव धरून बसलेले असतात. कारण कोणत्याही क्षणी आकाशला संपवायचं आहे असं त्यांनी ठरवलेलं असतं. आता भूमीला घेऊन आकाश बाहेर आलेला असतो. आकाश तर खुश असतो, भूमीला तो खुश करत असतो. भूमीनं आनंदात राहावं यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि आकाश जेव्हा आता खाली आलेला असतो तेव्हा मात्र इकडे भूमीला तो म्हणत असतो की आणखी सरप्राईजेस आहेत. सगळेजण तिथं असतात. छान म्युझिक लावलेलं असतं, छान गाणं सुरू असतं. कुणी येणार ग आणि बाबा तू आई मी, असं हे सॉन्ग तिथं चालू असतं. आणि आकाश आणि भूमी दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात. आणि आकाश म्हणत असतो की आणखी सरप्राईजेस आहेत. भूमी म्हणत असते खरंच? तेव्हा आकाश सांगतो की हो, अजून भरपूर सरप्राईजेस आहेत तुझ्यासाठी, कारण मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, असं आकाश म्हणत असतो. तेवढ्यात सगळेजण तिथं आलेले असतात, टाळ्या वाजवत असतात. वरून रागिनी आणि अभि हे सगळं पाहत असतात. त्यांना तर धक्काच बसलेला असतो, कारण या सगळ्यातून आता हे जर दोघं सुटले तर खूप अवघड होणार आहे. काही झालं तरी अभि आपल्याला त्या आकाशचा गेम करायचा आहे हे रागिनीने ठरवलेलं असतं. आणि रागिनी त्यासाठी इथे धडपडत असते, एवढं सगळं करत असते. आणि त्याचबरोबर इकडे रागिनी जेव्हा तिथे नयन धरून बसलेली असते तेव्हा आकाश आणि भूमीसाठी तिथे छान सरप्राईज असतं. आकाश म्हणत असतो की तुला माहिती आहे का, आपल्या बाळाचं प्रोफेशन काय ठरणार आहे ते आपण एका फन गेममधून ठरवणार आहोत.
भूमी म्हणत असते फन गेममधून. तेव्हा आकाश म्हणतो की हो, एका फन गेममधून हे ठरणार आहे की काय प्रोफेशन आपल्या बाळाचं ठरणार आहे ते, आणि आपल्या बाळाला आपण कसं करणार आहे, कसं वाढवणार आहे, या सर्व गोष्टी इथे भूमी आणि आकाश बोलत असतात. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी खुश झालेले असतात. आणि त्याचबरोबर आकाशचं म्हणणं असतं जे काही घडत आहे ते खूपच छान आहे. बाळाचं स्वागत आपण करायचं आहे. आपल्या घरी बाळ येणार आहे. तो मुलगा असणार का मुलगी असणार, आणि त्याचबरोबर त्याचं प्रोफेशन काय. पहिली चिट उचलली जाते आणि त्याच्यात इन्स्पेक्टर म्हणून असतं. तिकडून एक मुलगा येत असतो. त्याने छान असा इन्स्पेक्टरचा ड्रेस घातलेला असतो. त्यानंतर भूमी आणि आकाश त्याला सॅल्यूट करतात. त्यानंतर दुसरी चिट उचलली जाते. त्याच्यामध्ये डॉक्टर असतं आणि डॉक्टर बनून मुलगा आलेला असतो. आकाश आणि भूमी दोघंही खुश झालेले असतात आणि दोघंही खूप आनंदाने आपल्या बाळाचं स्वागत करत असतात. आपल्या बाळाच्या स्वागतासाठी ते दोघंही सज्ज झालेले असतात. आणि त्यानंतर आता आकाश चिट उचलतो आणि त्याच्यामध्ये त्याला कळतं की पायलट. मग एक मुलगी पायलटचा ड्रेस घालून येते. आकाश म्हणत असतो की मला माझं बाळ पायलटच हवं आहे, असं आकाश बोलत असतो. आकाश म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला माझं बाळ पायलट म्हणूनच जन्माला आलेलं हवं आहे. हे त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी इकडे अभि आणि रागिनी डाव साधण्यासाठी तिथे वरती असतात. अभिने ठरवलेलं असतं की काही झालं तरी हे आकाशला आज संपवायचं आहे, म्हणजे संपवायचाच आहे. आणि त्याची तयारी त्याची चालूच असते. तो नेम धरत असतो. फक्त ती लहान लहान मुलं मध्ये येत असतात म्हणून तो माणुसकी दाखवत असतो. त्यानंतर पायलट बनून मुलगी आलेली असते. त्यानंतर आकाश म्हणतो की नाही, मला ना माझं बाळ वकील हवं आहे, असं त्यांचं सुरू असतं. भूमी मात्र जाम खुश झालेली असते. भूमी म्हणत असते की किती गोड आहेत ना हे सगळे. खरंच आकाश कधी केलंस हे सगळं. आणि मग एक मुलगा, छोटा मुलगा तिथून येतो आणि तो वकील बनून झालेला असतो. आणि तो म्हणत असतो ऑर्डर ऑर्डर. अगदी बोबड्या आवाजामध्ये बोबडे बोल असतात त्याचे, आणि त्याच्यामध्ये तो ऑर्डर ऑर्डर म्हणत असतो. तेव्हा भूमीला पण खूपच छान वाटत असतं. भूमी ही खुश झालेली असते. आणि हे आकाशचं सरप्राईज बघून तर भूमीला आणखीच भारी वाटत असतं. त्याचबरोबर इकडे आता सगळी तयारी झालेली असते आणि एवढं छान असं सरप्राईज भूमीला दिलेलं असतं. पण या सगळ्यामध्ये विघ्न आणायला काम करणारा असतो तो म्हणजे अभिला काही करून आता आकाशला संपवायचं आहे. आकाशचा आजचा दिवस शेवटचा दिवस आहे असं त्याचं ठरलेलं असतं. पण त्याला कुठं माहिती आहे की हा आकाशचा नसून त्याचा शेवटचा दिवस ठरू शकतो, याची जाणीवही त्याला नसते. त्याला फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्या जे काही घडत आहे त्यामुळं आपल्याला आत्ता भूमीमुळं आकाशमुळं जो त्रास होत आहे त्या सगळ्या त्रासातून मुक्तता हवी असेल तर आकाश या जगामध्ये नसला पाहिजे. आकाश जर असेल तर ते आपल्याला कधी शक्य नाही. म्हणून त्याचे प्रयत्न चाललेले असतात आणि त्यासाठी तो हे सगळं करत असतो. इकडे आकाश आणि भूमी दोघंही खुश झालेले असतात. आणि बिचारा आकाश म्हणत असतो की आता आपण संगीत खुर्ची करायची आहे, कारण त्या दोघांमध्ये भांडण लागलेलं असतं. आपलं बाळ काय होणार आहे. भूमीचं असं म्हणणं असतं की आपल्याला मुलगाच हवा आहे. तर इकडे आकाशचं म्हणणं असतं की नाही, आपल्याला ना मुलगीच हवी आहे. त्या दोघांचं असं गोड असं भांडण सुरू असतं. तेव्हा मुलं म्हणतात की आईबाबांनी बाळाच्या समोर भांडायचं नसतं हां, असं सगळी मुलं म्हणतात. तेव्हा आकाश आणि भूमी बंद करतात. तेव्हा आकाश म्हणतो की चला मग आपण नाही ते म्युझिकल चेअर ठरवूया. यापैकी जो शेवटपर्यंत राहील तो आपल्या बाळाचं प्रोफेशन असेल. आणि जर आपल्या दोघांपैकी कोण राहिलं तर जो राहिलेला आहे त्याने ठरवायचं आहे की आपल्या बाळाचं प्रोफेशन काय असणार आहे. आता आकाश आणि भूमी चेअरवर येत असतात तेव्हा पुन्हा अभि नेम धरू लागतो. त्याला असं वाटत असतं तरी आकाश तरी आत्ता तरी आपल्या तावडीत सापडेल, हे त्याचे विचार असतात आणि त्यासाठीच तो हे सगळं करत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आणि आकाश म्युझिकल चेअर खेळत असतात. आता ती 4 मुलं असतात ती बाहेर पडलेली असतात आणि आता भूमी आणि आकाश दोघंही शेवट राहिलेले असतात. त्यानंतर ठरणार असतं की नक्की भूमीचं मनातील प्रोफेशन असणार आहे का आकाशच्या मनातील, नक्की बाळ काय असणार आहे, मुलगा असणार आहे का मुलगी असणार आहे. असे अनेक विचार आकाश आणि भूमी या दोघांच्या मनामध्ये सुरू असतात. इकडे भूमी हे सगळं मनापासून करत असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाशचं त्या वरच्या खिडकीकडे बारीक लक्ष होतं आणि त्या खिडकीतून
गोळी मारायला येणारा अभि हा आकाशला दिसलेला असतो आणि त्याचबरोबर अभि आणि आकाश एकमेकांच्या मागे धावत असतात. आकाश धावत जाऊन अभिला पकडतो आणि त्याचबरोबर अभिला तो मारायला सुरुवात करतो. कारण तू माझ्या भूमीच्या आणि माझ्या बाळाच्या जीवावर उठलेला आहे, तुला मी सोडणार नाही असं आकाशचं म्हणणं असतं आणि तो अभिला मारत असतो, त्याची धुलाई करत असतो. अभि पण तेवढाच ताकदवान असतो, अभि पण काही कमी नसतो. अभिने पण ठरवलेलं असतं की काही झालं तरी हे आकाशचा मार खायचा नाही आणि यालाच आता संपवायचा असं म्हणत अभि रागाने ओरडतच आकाशच्या अंगावर धावून आलेला असतो. कारण अभिला माहिती असतं इथून जर आपण आकाशला ढकलून दिलं तर आकाश जगू शकणार नाही, हे त्याला चांगलंच माहिती असतं. म्हणून तर त्याने हे सगळं केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता भूमी आणि आकाश तिथेच असतात. तेव्हा अभि जो असतो तो आकाशला ढकलायला आलेला असतो, पण आकाशच्या गळ्यात असलेलं सुरक्षा कवच आणि त्याचबरोबर भूमीचं प्रेम असल्यामुळं तिथं आकाशने तो लोखंडी रॉड घट्ट पकडलेला असतो आणि आकाशला ढकलायला आलेला अभि वरून खाली पडतो. इतक्या भयानक अवस्थेत अभि पडलेला असतो, त्याचं डोकं फुटलेलं असतं, डोक्यातून रक्त वाहत असतं आणि इकडे आकाशला खूप मोठा धक्का बसतो. आकाश जोरात ओरडतो. आकाश म्हणू लागतो की अभिजित असं म्हणत तो जोरात किंचाळत आहे. कारण आकाशच्या डोळ्यासमोर अभिचा जीव गेलेला आहे आणि आकाशला कळायचं बंद झालेलं आहे. आकाशला भीती वाटू लागलेली आहे, आकाशला काळजी वाटू लागलेली आहे. आणि मग आता सगळेजण तिथे येतात. राजाकाका आणि भूमी तिथं आलेली असते आणि हे सगळं पाहिल्यानंतर खूप मोठा धक्का आकाश आणि भूमी या दोघांनाही बसलेला असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आकाश म्हणत असतो की नाही भूमी, मला अभिजितला मारायचं नव्हतं, तो तुझ्या आणि बाळाच्या जीवावर उठलेला, तो तुम्हाला मारायला आलेला होता, म्हणून मी त्याला भांडत होतो, पण मला त्याला संपवायचं नव्हतं असं म्हणत आकाश रडत असतो. आता भूमी आकाशची कशा पद्धतीनं समजूत घालवणार आहे ते पाहणंही तेवढंच मनोरंजक ठरणार आहे. कारण आकाश आणि भूमीच्या आयुष्यात नक्की काय येणार आहे आता, कारण नक्की काय होणार आहे हे खूपच मोठं असं गुपित असणार आहे. कारण काहीही झालं तरीही मालिका आता कदाचित लिफ्ट घेण्याच्या प्रयत्नात आहे. कारण भूमी 3 महिन्यांची प्रेग्नंट आहे. आकाशचं असं म्हणणं आहे की मला अभिला मारायचं नव्हतं, पण अभि त्याच्याकडून मारला गेलेला आहे. या गोष्टीमुळं आकाशलाही वाईट वाटत आहे. आकाशही ते समजत आहे. त्याचबरोबर राजा काका तिथं आहेत. आता अभिच्या बाबतीत रागिनी काय कांगावा करणार, अभि खरंच गेला असेल का डॉक्टरांकडे नेईपर्यंत तो जिवंत असेल, हे आपल्याला पुढील काही भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.